नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही? तर चला आज मी तुम्हाला 4 लोकांसाठी झटपट अशी पालकाची भाजी कशी बनवायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपल्याला झटपट अशी कोणती भाजी बनवता येईल, किंवा आपल्या घरी 4 ते 5च माणसं असेल तर 5च मिनटात कशी भाजी बनवायची हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. तर इथं मी 1 जोडी पालकाची भाजी घेतली. पालक हे छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते थोडं कापून घेतले. त्याच्यानंतर 3 मिरच्या ह्याच्यामध्ये टाकल्यात. थोडी मी इथं हरभऱ्याची डाळ वापरते. तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर तुम्ही इथं मुगाची डाळ पण टाकू शकता. तर आपल्याला ही 5 मिनटात बनवायची, त्यामुळे 2 मिनटं फास्ट गॅसवर ही डाळ मी अशी शिजून घेतली. डाळ शिजते तोपर्यंत मी इथं लसूण सोलून घेणार आहे. आपल्याला फक्त इथं लसणाचीच फोडणी द्यायची. तर बघा आपली छान अशी 2 मिनटात भाजी शिजून झाली. भाजी शिजल्यानंतर त्याला आपण इथं खाली काढून घेऊया आणि जरा थोडं गरम आहे म्हणून थंड होण्यासाठी ठेवून घेऊया. तर इकडे तेल टाकले. कढईत तेल गरम करायला टाकेपर्यंत आपल्याला जी भाजी ना ती थंड व्हायला ठेवून द्यायची. तर कढईतमध्ये 1 चमचा मी तेल टाकून घेतले. 1 चमचा तेल टाकून घेतल्यानंतर आपली भाजी ना छान अशी मिक्सरला आपण ते बारीक करून घेणार आहोत. तर भाजी मिक्सरला टाकता समय आपल्याला ती जरा गरम आहे, त्यामुळं आपलं झाकण उडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपलं झाकण छान असं दाबून धरा, म्हणजे ते उडणार नाही. तर झाकण काढून घेतल्यानंतर आपल्याला 2च हे फिरून घ्यायचे. 2 फिरून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1.5 चमचा इथं मी बेसन पीठ टाकले. 1.5 चमचा बेसन नसेल तुमच्याकडं तर तुम्ही इथं ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालेल, आणि थोडे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं होतं आणि छान अशी ते फिरून घेतली. आपल्याला ही पेस्ट बनवायची नाही, थोडीच फिरून घ्यायची. नंतर आता कढईत जिरे टाकून घेतले. जिरं छान तडतडलं की ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करून घ्यायचं आहे. लसूण ह्याच्यामध्ये भरपूर टाका भाजीमध्ये, जेणेकरून आपली भाजी खूप छान होईल, कारण आपल्याला इथं कुठलेही मसाले वापरायचे नाहीत. आता आपण भाजी रगडताना त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या आपण टाकल्या होत्या. इथं तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर चटणी टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण आपण ह्याच्यामध्ये ओतून घेतले आणि छान असं त्याला फास्ट गॅसवरच आपण हे परतून घेणार आहोत. छान परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपलं हे जे पाणी गरम होतं ते शिल्लक राहिले ते ह्याच्यामध्ये टाकून घेते. मी त्याच्यामध्ये थोडे डाळी तशाच ठेवल्यात, कारण आपल्याला ते खाताना दाताखाली आल्यावर छान लागतात, म्हणून मी ती निम्म्या डाळी बारीक करता आणि निम्म्या तशाच ठेवून घेतल्या होत्या. तर छान असं झाल्यानंतर आपल्याला इथं फक्त 1च उकळी काढून द्यायची. 1 उकळी काढल्यानंतर बघा आपली भाजी खूप छान लागते, आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाजी पातळ किंवा दाट अशी करू शकता. पण ही भाजी पातळच भाकरीसंग खायला खूप छान लागते. तर बघा आपली 1 उकळी काढल्यानंतर भाजी तयार आहे. तर बघू शकता ह्याला कलर पण किती छान आला आहे. आपण ह्याच्यात कुठलेही मसाला ॲड केला नव्हता. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की सांगा. तर धन्यवाद.